बुलढाण्यात सर्वत्र वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक मतदान केंद्र अंधारात। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। बुलढाण्यात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। 11,000 कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती। 17,82,000 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील। नांदेड जिल्ह्यात 20 महिला मतदान केंद्रांची स्थापना। उद्या होणाऱ्या मतदानासाठी 2,068 मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण। अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान। जिल्हा निवडणूक विभाग सज्ज। जिल्ह्यामध्ये 110 बसेसची प्रशासनाकडून व्यवस्था। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण। मतदारसंघातील 2,225 मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपाल पाडवींकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पाडवींकडून मोठं शक्ती प्रदर्शन, तर निश्चितपणे जिंकणार, पाडवींकडून विश्वास व्यक्त। नंदुरबार लोकसभेचे उमेदवार हेमंत कोळेंनी उमेदवारी अर्ज भरला। शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी। मावळ लोकसभेतून आणखी एका संजय वाघेरेंनी आपला अर्ज भरलेला आणि त्यामुळेच 2 वाघेरे आता या मतदारसंघात पाहायला मिळणार आहेत। पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला। बोईसरचे आमदार राजेश पाटलांना पालघर लोकसभेची उमेदवारी। बवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर उद्या अधिकृत घोषणा। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा। बिहारच्या पटना रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलला भीषण आग। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 12हून अधिक जण जखमी।